गेले काही दिवस माजी गृहमंत्री विरुद्ध विद्यमान गृहमंत्री असा सामना महाराष्ट्र बघतोय। मविया सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आरोपात एक नाव कायम आहे, ते म्हणजे त्या काळात मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी असलेले परमबीर सिंह। हे तेच परमबीर सिंह आहेत ज्यांनी अनिल देशमुखांवर 100 कोटी वसुलीचे थेट आरोप केले होते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वसुली टार्गेट बद्दल शरद पवार उद्धव ठाकरे यांना कल्पना दिली होती, मात्र त्यांनी कानाडोळा केला असा दावा सिंह यांनी केला। हा आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला नव्याने सुरू झाल्यापासून कोणाच्याही हाती न आलेल्या परमबीर सिंह यांना आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी बोलतं केलं। या मुलाखतीत परमबीर सिंहांनी अनेक गोप्यस्फोट केले आहेत। आपल्याकडे व्हिडिओ पुरावे असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलाय। गरज भासल्यास योग्य वेळी पुरावे समोर आणेन असंही ते म्हणाले। जब मेरे नोटिस में ये बातें आई उस समय मैं ऑनरेबल सीएम श्री उद्धव ठाकरे से जाके मिला था, श्री शरद पवार से मिला था, श्री जयंत पाटिल से मिला था और कुछ मंत्रियों से मिला था। उनके नोटिस में मैंने ये बात लाई थी, लेकिन उनके रिएक्शन से मुझको यही लगा था कि उनको ऑलरेडी जानकारी है और उन्होंने मेरी बात बिल्कुल अनसुनी कर दी थी। मैं श्री उद्धव ठाकरे को वर्षा बंगले पे मिला 2-3 बार, श्री शरद पवार को मैं सिल्वर ओक पर जाकर मिला, श्री जयंत पाटिल को उनके बंगले में जाकर मिला जो कि नेपियन सी रोड पर है, श्री अनिल परब को मिला था और भी 2-3 मंत्रियों को जो वरिष्ठ मंत्री थे मैंने मिलकर बातचीत की थी। एंड ये उसी समय फरवरी मार्च महीने की बात रही होगी जबकि मैंने उनके नोटिस में ये बातें लेकर आया था। मैं त्यांचं काय म्हणणं होतं म्हणजे ज्यावेळेस एक वरिष्ठ अधिकारी तक्रार करतो मुख्यमंत्र्यांना तर काहीतरी त्यांनी त्याचं कॉग्निझन्स घेतलं असेल ना? कोई उनको इंटरेस्ट नहीं था इस तकरार में। जैसा मैंने कहा उनकी जानकारी में था। कितनी जानकारी थी ये तो मैं नहीं कह सकता, लेकिन उनकी जानकारी में था और उन्होंने इसका बिल्कुल कॉग्निजेंस लिया ही नहीं। उन्होंने इस बात की तरफ ध्यान सुनकर भी अनसुना कर दिया, ये मैं कह सकता हूं। पोलिसांच्या बदल्यांसाठी अनिल देशमुखांची शेरा मारलेली पत्र आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला। मविया काळात मुंबईचे पोलीस आयुक्त असलेल्या परमबीर सिंह यांनी आपल्या आजच्या स्फोटक मुलाखतीत अनेक आरोप, अनेक दावे केले आणि त्यावरच आधारित होता आमचा 0 आवर मधील दुसरा प्रश्न। तो बघण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला दुसरा प्रश्न, मविया काळात विरोधकांना अडकवण्याच्या कटाला शरद पवार उद्धव ठाकरेंची मूकसंमती। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा आरोप पटतो का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही? तत्कालीन मविया सरकारमधील अनेक मोठ्या नेत्यांच्या आणि मंत्र्यांच्या कारभाराला परमबीर सिंह यांनी लक्ष्य केलंय। मविया सरकारच्या तिन्ही पक्षांच्या निशाण्यावर तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस होते। हे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या स्टिंगमुळे बाहेर आलं होतं। कुठल्या पद्धतीने प्रवीण चव्हाण यांचा वापर करून देवेंद्र फडणवीसांसह इतर नेत्यांना अडकवत तुरुंगात टाकण्याचा प्लॅन आखला जात होता याचे एकूण रेकॉर्डिंगच विरोधी पक्ष नेते असताना फडणवीसांनी विधानसभेत सादर केले होते। त्याला दुजोरा परमबीर सिंह यांनी आज दिला। काहीही करून फडणवीसांना अडकवण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला जात होता असा आरोपही परमबीर सिंह यांनी केलाय। थाने में कुछ केसेस दाखिल किए गए थे मेरे विरुद्ध। 2-3 केसेस थाने में बोगस दाखिल किए थे श्री देशमुख ने कुछ गुनेगारों के साथ मिलकर। और वहीं थाने में एक और केस, पुराना केस चल रहा था जिसमें इन्वेस्टिगेशन हो रहा था। वो केस था यूएलसी, अर्बन लैंड सीलिंग का केस। उस केस के जो आयो थे सरदार पाटिल, उनको डायरेक्टली इंस्ट्रक्शन दी जा रही थी डीसीपी लक्ष्मीकांत पाटिल से, जो कि डायरेक्टली टच में था संजय पांडे से और उसको गाइड कर रहे थे उस समय के इलीगली अपॉइंट किए हुए पीपी श्री शेखर जगताप, जो कि क्रिमिनल्स के एडवोकेट थे। और उस क्रिमिनल के विरुद्ध केस में ही उनको स्पेशल पीपी बना दिया गया था। और प्रेशर ये था कि उस केस में उस तत्कालीन जो लीडर ऑफ ऑपोजिशन है श्री देवेंद्र फडणवीस, उनको उसमें आरोपी किया जाए, मुझको उसमें आरोपी किया जाए। और इसके बारे में मेरे पास वीडियो एविडेंस अवेलेबल है और जब सूटेबल समय होगा तो मैं ये वीडियो एविडेंस भी मैं रिवील करके दिखाऊंगा।
एवढंच नाही तर भाजप नेते गिरीश महाजन, जयकुमार रावल यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्वर ओकवर बैठक झाल्याचा दावा सुद्धा परमवीर सिंह यांनी केला आहे. शरद पवारांप्रमाणेच उद्धव ठाकरेंवरही परमवीर सिंह यांनी आरोप केले आहेत. भाजपचे आणखी एक मोठे नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असलेले प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा नोंदवण्यासाठी मातोश्रीवर बैठक झाल्याचा दावा परमवीर सिंह यांनी केला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव टाकत होते. आदेश देत असले तरी त्यांच्या मागे शरद पवार आणि उद्धव ठाकरेच होते असा आरोप सुद्धा परमवीर सिंह यांनी केला आहे. इसके मेन सूत्रधार तो अवश्य ही अनिल देशमुख थे, लेकिन जो क्रिमिनल्स को बुला के उनके साथ मीटिंग्स की गई, उनको इंस्टिगेट किया गया, गाइडलाइंस दी जा रही थी, कुछ पुलिस अधिकारियों को, संजय पांडे जैसे अधिकारियों को जो इंस्ट्रक्शन दी जा रही थी कि किस लीडर को टारगेट करना है, वो सिर्फ अनिल देशमुख तक सीमित नहीं था. उसके तार उससे भी बहुत ऊपर तक जाते थे, मातोश्री तक भी जाते थे, सिल्वर ओक तक भी जाते थे. कहां कहां जाते थे वो समय आने पे सब सामने आ जाएगा. राजनीतिक दबाव तंत्र जो आप आरोप लगा रहे कि इस्तेमाल किया गया, वो तो मातोश्री और सिल्वर ओक से हो रहे थे, आप कह रहे हैं, या देवेंद्र फडणवीस इन सबके खिलाफ? मैं यही कह रहा हूं कि मेन सूत्रधार तो अनिल देशमुख थे, लेकिन सिर्फ वो ही इन्वॉल्व नहीं थे, उनसे ऊपर भी इसके तार जा रहे थे. और जहां से डायरेक्शंस जा रही थी, डायरेक्टली संजय पांडे एंड शेखर जगताप और लक्ष्मीकांत पाटिल को बुलाकर और बाकी अधिकारियों को बुलाकर इंस्ट्रक्शन दी जा रही थी कि किस प्रकार से विरोधी पक्ष के नेता हैं जो अलग अलग, एंड जो मेन लीडर ऑफ ऑपोजिशन है श्री देवेंद्र फडणवीस, उनको किस प्रकार से टारगेट किया जाए. तो मुझे लगता है कि इसमें शायद और भी अधिक ऊपर के लेवल का इन्वॉल्वमेंट था. अनिल देशमुख आज दुपारी मंचर इथे होते. आमचे प्रतिनिधी नाझीम मुल्ला यांनी त्यांना परमवीर सिंह यांच्या आरोपांबाबत प्रश्न विचारले. मात्र एकाही आरोपावर उत्तर न देता अनिल देशमुखांनी मौन बाळगण्याला पसंती दिली. तिकडे अमरावतीत सलील देशमुख यांनी मात्र परमवीर सिंह यांचे सगळे आरोप फेटाळून लावले. उलट अँटिलिया स्फोटक प्रकरणात परमवीर सिंह यांच्यावरच नव्यानं आरोपही केले. हा पूर्णपणे शरणागती झाला आहे. परमवीर सिंग हा NIA पासून वाचण्यासाठी यांनी त्या पद्धतीचे आरोप अनिल देशमुखांवर केले आणि तशा पद्धतीचा हा स्वतःची कातडी वाचवली. वास्तविक NIA अँटिलिया बॉम्ब ब्लास्टचा मास्टर माइंड परमवीर सिंग आहे. याचे सगळे एव्हिडन्स आहे. मधील याच्यामध्ये तिकडचा DYSP होता, DCP होता, त्यांनी सुद्धा सांगितलं की कशा पद्धतीनं एक फेक त्या ठिकाणी थ्रेट देऊन परमवीर सिंग यांनी या ठिकाणी या सगळ्या गोष्टी घडवल्या होत्या. मविया सरकारच्या काळात अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण खूप गाजलं होतं. त्यावेळी फिल्म इंडस्ट्रीवर दबाव आणण्यासाठी अनिल देशमुखांनी सांगितलं होतं असा आरोप सुद्धा परमवीर सिंह यांनी केला आहे. परमवीर सिंह यांच्या अनेक स्फोटक दाव्यांवर आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही सोशल मीडियावर काय व्यक्त झालाय त्यातील काही निवडक प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न सांगते, मविया काळात विरोधकांना अडकवण्याच्या कटाला शरद पवार उद्धव ठाकरेंची मूकसंमती. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांचा आरोप पटतो का? काय आहेत प्रतिक्रिया? यूट्यूबवरून सीताराम बागोल, आताचे सत्ताधारी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पराजित होणार असल्यानं हे सर्व काही घडत आहे. फेसबुकवरून विजय चौगुले, लोकांना वेडे समजतात हे नेते. फेसबुकवरूनच अनिल कदम, हे महाशय जे बोलत आहेत तोच एक विरोधकांना बदनाम करण्यासाठी केलेला कुटील डाव आहे. इतके दिवस गप्प राहणारे आताच कसे काय पोपट झाले. इंस्टाग्रामवरून गणेश खोळे, आरोप करून पुरावा नाही म्हणून पळून जाणारा भामटा आहे हा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.